सांग की गुड मॉर्निंग गाईज. आपली सगळी कामं झालेली आहे सकाळची. चहा झाला, जायला खायला घातलेलं आहे. आणि आता आपण आज पहिली पोळा आहे तर आज आपण घरी पुरणपोळ्यांचा स्वयंपाकाला मदत करू. आज आपण आई आज आमटी बनवते. आता घरच्यांना माहीत नव्हतं मी व्लॉग बनवतोय. आता मम्मीने मित्राच्या स्टेटसला माहितलं की बाई मी व्लॉग बनवतोय. आज आई आपल्याला सांगणार की आमटी कशी बनवायची. आई काय काय टाकलं तुझ्या सांग की. आई आलेली आहे परत, तिचं सगळं ब्रेक झालेलं आहे. सांग आई काय काय टाकलं तू याच्यात. कांदा, लसूण, कोथिंबीर, आलं आणि खोबरं, कढीपत्ता, मसाला आणि हिंग, जिरी, मोहरी, कोथिंबीर. आणि त्याचं आधी वाटण केलं का? त्यात हे फोडणीला टाकलं. ते वाटणाचं कांदा, कोथिंबीर, लसूण, आलं ते खोबरं, डाळ, तांदूळ वाटण मी केलेलं आहे बघ. तेवढंच जमते. आई काल मला भूताची स्टोरी सांगत होती. आपण ते नंतर आईकडून भूताची स्टोरी पण ऐकून घेऊ. त्यांना करू दे त्यांचं काम. आता आपण आंघोळ वगैरे करू. त्यानंतर माझे काम आहेत, पूजा करायची आहे मला. आता छोटी मोठी 1-2 काम आहेत. जरा मागच्या 2-3 दिवसांपासून जरा ऑफिसमध्ये काम पेंडिंग आहे, ते करतो. ते झालं की मग नंतरचं तर नाही माहीत की आज काय करायचं आहे. आंघोळ वगैरे झालेली आहे. तर मी आंघोळीच्या आधी काय फक्त पारशा पुसल्या, बाकीची तोपर्यंत बाकीची कामं घरच्यांनीच केली. पूजा पण परत जायचं, आंघोळ पण घातली अंडांनी. तर बघू आता काय राहिलं का आपल्यासाठी. तर नैवेद्य वगैरे परत झालेलं आहे आपलं. तर भेटू थोडं आणि नैवेद्य दाखवतो देवाला, त्यानंतर भेटू. देवाचे नैवेद्य वगैरे झाले, सगळं झालं. घरी आपली छोटी पूजा पण केली. आता मस्त जेवण घेऊ आपण. जेवण वगैरे झालेलं आहे मस्त मस्त पुरणपोळी झाली. आता डोळ्यावर आलंय. खायचं प्यायचं झोपायचं. झोप वगैरे झालेली आहे. आता जायजोईला टेरेसला घेऊन आलो, ते पण झोपले होते जेवण. तसं तर घरात सगळेच झोपलेत जेवल्यानंतर. आई पण झोपलेली आहे. आता आई उठली की आपण आईसोबत मस्त गप्पा मारू नाही का. आईची कालची भूताची स्टोरी तुम्हाला पण ऐकवतो मी. हे बघा, हे काय केलेलं आहे बघा यांनी. तर मला मम्मी मारणार आहे बाई, आणि माझ्यासोबत तुम्हाला पण मारणार. यांना काय घेणार काय बाई. संपला, आता संपलो मी. आई मला ती बुद्धाची स्टोरी परत सांग. पण एवढं मोबाईलवर आम्ही मागावलं तिच्या मोबाईलवर. तरी मग हे तिथं नाही झालं, हे तिथं नाही झालं. आता काय सांगा मला तिला. काय खरं वाटायला आता रूपाला न त्या शनूला पण खरं वाटायला. शनू म्हणला मला पोरांनी सांगितलं शाळेत जाताना, पण मला खरं नाही ते काहीतरी परत मला त्या फुलाखाली गेलेली पोरं इकडून चाललेली ती बाई तिथं उभी राहिली, ती दिसती स्पष्ट. आणि त्या पोराने फोटो काढला, आणि फोटो काढल्याच्या नंतर त्यांना तिने धरलं आणि ते वरपाड घेतलं. असं लचक काढल्या फाटणीचं, कपडेच तुली नाही अंगात त्यांच्या. ती कशी होती सर?
दिसायला चांगली गोरी पान अशी तब्येत चांगली होती पोरं. नाही बाई बाई बाय होय. इकडे होय, हा. तिचं थोबाड नीट दिसत नव्हतं, फक्त ते असे दोन डोळं दिसायचं, नाकाचा चेहरा तो दिसायचं, केस. आणि केस अशी पुढं होती समधी. होय. हा, आणि हे हात हे असं केलं. वाकडे. हा, आणि साडी पांढरी. नाही साडी अशी काळपट होती, काळपट. कापड साडी. थोडी वाईस लाल सर पण दिसायची, कधी काळपट पण दिसायची. डेंजर आहे. हा, नाशे झिंज्या बिंज्या पारली परी नाशा पुढं असं एवढं थोडं तर डोळं मी नाकाल पोट दिसायचं, अख्खाचं पाळ दिसायचं. मग आता ती खोटं आहे का सांग बरं? हे खोटं पुढं. ही मांडी जी आहे ना, त्या पोराची अशी मांडी होती, ती अख्ख्या ह्याच्यातच असं धरलं होतं ती मांडी. असं हाताने. हा, आणि ती नकल बिकल ती कसली असं इकडून असं लचक काढले हाताचं या मांडीचं खायचं, वार असं मांस काढलं भूक होती. मी शर्ट चेंज केला होता मागाशी, की जाईने जरा खराब केला होता, इथं चिक्कल लावला होता. आणि हा, मी या ब्लॉगमध्ये स्टोरी ॲड केलेली आहे. तुम्ही मला नक्की सांगा की आईची स्टोरी तुम्हाला कशी वाटली. स्वीट इनोसंट स्टोरी आहे, रिअल आहे. मी हसत होतो मध्ये मध्ये, पण ती रिअल स्टोरी आहे. हा, आणि अजून एक मित्रांनो, की मला 3 दिवस झाले मी 3 ब्लॉग टाकलेले आहेत, तर त्यामुळे मला अजूनपर्यंत कळलेलं नाही आहे की मी कोणत्या टायमिंगला टाकू. आजचा ब्लॉग आजच रात्री संध्याकाळी 7-7:30पर्यंत टाकू का दुसऱ्या दिवशी सकाळी टाकू. तर आता मी एक आठवडाभर याच दिवशी संध्याकाळी टाकेल, आणि त्यानंतर पुढचा आठवडा आपण काय करू, दुसऱ्या दिवशी सकाळी टाकू. मग बघू कोणतं आपल्याला बेटर वाटतं आहे, त्याप्रमाणे आपण करू. आणि आजचा ब्लॉग आपण इथंच संपवतो आहे. चला, बाय.